राजधानी दिल्लीत चोरांनी लाल किल्ल्याच्या परिसरातून तब्बल 1.5 कोटी किमतीचे सोन्याचे कलश चोरून नेले. असं की लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये मागच्या काही दिवसांपासून जैन समाजाचा दशलक्षण महापर्व हा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. मंगळवारी या कार्यक्रमासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे सुद्धा आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी स्टेजच्या आजूबाजूला झाली होती. याच दरम्यान स्टेजवरती ठेवलेले सोन्याचे कलश चोरट्यांनी पळवले. चोरी झालेले कलश बिझनेसमन सुधीर जैन यांच्या मालकीचे होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 760 ग्रॅमचा सोन्याचा कलश चोरी झालाय. कलशाला माणिक, हिरे यांच्यासारखे अनेक मौल्यवान रत्न लावलेली होती. या कलशाची किंमत साधारण 1.5 कोटींच्या घरात आहे. या केसची कंप्लेंट मिळाल्यावरती पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासामध्ये पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलंय, ज्यात एक व्यक्ती जैन साधूच्या वेशामध्ये तिथे येताना दिसते. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याला लवकरात लवकर पकडलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पण दिल्लीमध्ये लाल किल्ल्यासारख्या एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.